मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून हा महामार्ग आता 10 पदरी करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. सध्या दररोज सुमारे 65,000 वाहने या मार्गावरून प्रवास करतात, तर वीकेंड आणि सणासुदीच्या काळात ही संख्या 1 लाखाच्या पुढे जाते. त्यामुळे वाढत्या वाहतूक दाबामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुणे परिसरात विशेषतः वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे नागरिक त्रस्त झाले असून काही महिन्यांपूर्वी टँकर अपघातामुळे तब्बल 32 तासांची कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता हालचाल करत पावसाळ्यानंतर रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 94.6 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर काम केले जाणार आहे आणि 2026 ते 2029-30 दरम्यान तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14,260 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निधी उभारण्यासाठी टोल वसुलीचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला असून सध्या 2045 पर्यंत असलेली मुदत 2060 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. आवश्यक जमीन आधीच उपलब्ध असल्याने प्रकल्पाच्या गतीला चालना मिळणार आहे. दरम्यान येत्या मे महिन्यात 13 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक मार्ग सुरू होणार असून खंडाळा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. मात्र वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेता द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.